मग काय भाऊ झालं ना आपल्या आईचं दर्शन बी एकदम ताटात. मग काय म्हणता पोट्ट्यांना सकाळी सकाळी या पोट्ट्यांचा फोन आला की जाणं आपल्याला नाशिकले व निगडावर म्हणतं काम आहे म्हणे. मग काय म्हणतं कामानिमित्त देवी माताने आपल्याला बोलवले म्हणतं. तर लक्ष हा पोट्टा मला फोनवर बोलताना दिसला म्हणतं यासाठी आलाय. मग काय पोट्ट्यांना आपल्या सोबतचे सगळे मेंबर असे अँटिक अँटिक वाटले होते पण आपल्या चहा शिवाय दिवस जात नाही म्हणून सगळ्यात पहिले आपण चहा पिली. मग काय आपल्याला तर लक्ष दिसले राकेश भाऊजी शेणाने तोंड काळा करत होते. तर लक्ष तुराट्याची काळी हवेनं निस्ती नाचत होती. मग आपण आपला रेल्वेचा डब्बा काढला झुकझुक करून तर लक्ष राकेश भाऊन कांदा काटून सण सगळ्यांना आपल्या पोट्टीची आठवण देवाडली. मग काय देवाडले तर देवाडले अजून रडायला बी लाग गेले सगळे पोट्टे आपल्या पोट्टीची आठवण. मग काय तर लक्ष आपल्या अगरबत्तीच्या काडीनं कांदा काटायला घेतला तर लक्ष आपण बाहेर गेलो कारण की आपल्याला रडू येत नाही. मग काय पोट्ट्यांना ज्या गोष्टीसाठी इथली रडूकानी केली होती ती गोष्ट खायलाच भेटली ना. फक्त पाळावर खायची मजा वेगळीच राहते. पोट्ट्यांना आपल्याला इथली अपेक्षा नव्हती की आपल्या मित्राची एक्स इकडे सापडे ना आपल्याला कारण की तेवी तिच्या नवऱ्यासोबत. मग काय आपल्याला तिचे एक्स दिसले त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं तर लक्ष तिचे पोट्टे इकडे तिकडे खेळत होते त्या पोट्ट्यांना आवरायसाठी आपण. मग काय पोट्ट्यांना फायनली पोहोचले भाऊ आपण गडावर. मग काय सगळ्यांना रोपेचा वापर न करताना डायरेक्ट पायऱ्या चढायचा डिसिजन घेतला भाऊ. पायऱ्या चढीसन गेल्यावर तर लक्ष आपल्याला सिक्युरिटी घरी टाईट दिसली. भाऊची नजर सगळीकडे होती. खरं सांगू पोट्ट्यांनो की जसं जसं रांग हळूहळू चालली होती आईचं चेहरा केव्हा दिसून आईचं चेहरा केव्हा दिसून पण आईचं दर्शन एकदाच झाल्यावर खूप चांगलं वाटलं भाऊ म्हणाला डायरेक्ट. मग काय सगळ्या भावांनी आपल्या आईचं दर्शन घेतलं. आईचं दर्शन घेऊन म्हणाला खूप चांगलं वाटलं. चला बोला जय सप्तशृंगी माता की जय. आजच्या ब्लॉग मध्ये इतकंच भावांना. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.